नमस्कार, मी प्राची तटकरे. आज आम्ही चाललोय तारकर्लीला आणि पुढे प्लॅन आहे गोकर्णाचा. आमच्या व्लॉगचा स्पेशल मेंबर कॅमेरामॅन प्रज्ञम, यंगेस्ट ट्रॅव्हलर आमच्या या व्लॉगचा. कुठे चाललोय आपण? तारकर्ली गोकर्ण. कशाला चालली आहे? फिरायला. काय करणार तिकडे जाऊन? खेळणार. काय खेळणार? सँड कॅसल वगैरे. सँड कॅसल तर इथे पण बनवू शकतो. कसं? सँड घ्यायचे, कॅसल बनवायचं. का झालं मग तिथे का चालल्या? सँड कॅसल मध्ये वगैरे. यांची अशीच दंगामस्ती गाडीत चालेल. तोवर आमचा ड्रायव्हर फुल जोमात. प्रज्ञम फक्त 1 वर्षाचा आहे. छोटासा हॉल्ट घेतला आता. कराड मार्गे तारकर्लीला निघू. अनुस्कुरा घाटातनं जाणार आहे. आता सध्या शेताशेजारी मस्त खाऊन पिऊन पुढे निघणार आहे. फार जास्त कमर्शियल नाही आहे अनुस्कुरा घाट. लिंबू सरबत पीत मस्त पाणी डोंगर बघत थांबलोय. ऑलमोस्ट मालवणला पोहोचलो. बीचच्या आमच्या रिसॉर्टपासून 1 तासाभराच्या अंतरावर आहे. तासाभर पण नाही, 50 मिनिटाच्या अंतरावर. लोकल मार्केटच्या इथं थांबलोय सध्या. किलोमीटर वस्तू घ्यायला. निसर्गाचा आनंद घेत निघूयात पुढे. रस्ते, नदी, समुद्र, बीच बघायला. कोकणातील रस्ते फारच सुंदर केलेत आता. म्हणजे मी अर्धा रस्ता लिटरली कधी कधी मोपेड घेऊन सुद्धा येते. ऑलमोस्ट पोहोचलोय मालवणला. आमचा आजचा स्टे चैतन्य निहारी निवास. हे कार्ली नदी आणि स्टे पासून हार्डली 1 मिनिटावर बीच आहे. फायनली आम्ही पोहोचलोय बीचवर, तारकर्ली बीचवर. आणि हा फार सुंदर व्ह्यू. पुढे जाऊन बघूया. सनसेट झालाय. त्यात एवढा मोठा बीच, मस्त सुंदर चालायला. फारच पीसफुल अनुभव आहे. जसं जसं अंधार होऊ लागला तसं तसं थोडंफार जी काही गर्दी होती ती पण नाहीशी व्हायला लागलेली. म्हटलं समुद्राला ॲटलिस्ट हॅलो म्हटलं पाहिजे, भेट तर देऊनच आलं पाहिजे. मन तर भरलेलं नाही, पण परत निघूया रूमकडे. कारण परत उद्या उठून फार छान प्लॅन आहे समुद्र एक्सप्लोअर करायचा. खास मालवणचे वेगवेगळे ठिकाण बघणार होता आपण. डे 2. आज आम्ही बोटिंग करत निघालोय. समोर सीगल पक्षी उडताना दिसतात सीगल आयलँडवरनं. 3 ते 4 तास समुद्रात बोटमध्ये असणार आहे. सगळे फार एक्सायटेड आहेत. मस्त मेमरीज कॅप्चर करत, फोटो व्हिडिओ काढत पुढे निघालोय.
साधारण 700 to 800 चार्जेस पर हेड बोटिंगचे होते. इंडिव्हिज्युअली जाणार असाल तर तुम्ही क्लब करू शकता बाकी मेंबर्सबरोबर. बोटिंग थ्रू तुम्हाला मल्टिपल आयलँड्स, बीचेस बघायला भेटतील. आम्ही जात असताना कार्ली नदी आणि समुद्राचा मिलाप, वेंगुर्ला बीचचं मंदिर, बोगवे बीच, निवती बीच असे वेगवेगळे ठिकाण बघितले. आमचा छोटू स्टार मेंबर ही फार एन्जॉय करत होता. 1 वर्षाचा असून सुद्धा फार सुरेख पद्धतीने ट्रिप पार पडली त्याचीही. खोल समुद्रात जिथे जमीन ही नीट दिसत नव्हती तिथे हे छोटे छोटे डोंगर, रादर मोठे डोंगर म्हटलं पाहिजे, जे समुद्राच्या बाहेर दिसतात. निवती निवडायचं खास कारण म्हणजे लाईट हाऊस, जिथे आपली आता बोट चालली आहे. बोटिंग करताना आपल्याला टर्टल रॉक दिसतो. सो तुम्ही बघाल तर एक रॉक आहे जो टर्टलच्या शेपमध्ये आहे, आणि जुनं लाईट हाऊस जे आता समोर आहे, आणि लेफ्ट साईडला नवीन लाईट हाऊस बघतोय. फार मजा येते जेव्हा या 2 डोंगरांच्या मधून बोट जाते. थोडीशी भीती पण एक्साइटमेंट, हा फील फारच सुरेख आहे. या 2 डोंगरांच्या मधून जेव्हा बोट पास होते तो अनुभव कदाचित शब्दात सांगता येणार नाही. तो तिथे जाऊनच अनुभवला पाहिजे. व्हिडिओत जरी गोड दिसत असला तरी त्याहून फार अतिशय आनंद तिथून ॲक्च्युली ती बोट पास होताना होते. आपण सध्या आता जो जातोय त्या डोंगरांमधून म्हणजे तिथे जुनं लाईट हाऊस आहे. ज्या पद्धतीने लाटा येऊन बोटला धडकतायत, तो जो शांत समुद्र बाहेरून वाटतो त्याची खरी ताकद इथे येऊन जाणवते. बोटला या लाटा धडकत असताना आपल्याला त्यांचा फोर्स कळतो. तो आपण नक्कीच सांगू शकतो की हे डोंगर किती स्ट्रॉंग इथे उभे आहेत, आणि यावर हे जुनं लाईट सगळ्यांची फार एक्साइटमेंट आजूबाजू बघताना. ती छोटीशी गुफा लोकल्स म्हणतात इथून आतही जाऊन बघतात, बट फोर्स जास्त असल्यामुळे आपण तो प्रयत्नही नाही करणार आहे. बट फार सुरेख वाटतं ज्या पद्धतीने समुद्रच्या लाटा त्या गुफेतनं बाहेर येतात. आता आपण पुढे निघतोय. हे जुनं लाईट हाऊस. इथे या लाईट हाऊसचे जे केअरटेकर होते त्यांची वाईफ एकदा फार अचानक आजारी पडलेले, आणि ज्या पद्धतीचं स्टॉर्म होतं समुद्रात त्या टायमाला त्यांना टायमात हेल्प भेटलं नाही. सो तिची आठवण म्हणून इथे एक छोटंसं स्क्वेअर केलेलं आहे जुन्या लाईट हाऊसच्या इथे, जिथे अखेरचं त्यांनी त्यांच्या वाईफला बघितलं होतं आणि समुद्राला अर्पण केला होता.
इथूनच पुढे आहे नवीन लाईट हाऊस. फारच सुरेख, अगदी कुठल्या तरी वेगळ्या कंट्रीमध्ये आल्याचं फील देतं. समोर आहे ते नवीन लाईट हाऊस आहे. टर्टल रॉक पार करतोय आपण. पाण्याचा फोर्स कदाचित व्हिडिओमध्येही जाणवत असेल. फॅमिली बरोबरचा ही ॲडव्हेंचर ट्रिप फारच सुरेख आहे. आता आपला नेक्स्ट एक्साइटमेंट पार्ट. आणि आमचे छोटू सध्या थोडंसं आराम करतात आजीच्या मांडीवर. ही आहे म्हातारीची चूळ. इथे आम्ही खास बराच वेळ बोट थांबवून बघत होतो. तुम्ही जर नीट ऑब्झर्व कराल तर समुद्राचं पाणी ज्या पद्धतीने जातं आणि त्या छोट्याशा बोगद्यातनं म्हणा ज्या पद्धतीने पाणी वर उडतं. सो इथल्या लोकल्सनी ह्याला नाव दिलं आहे म्हातारीची चूळ. बोट थांबून नेक्स्ट एक्साइटमेंट पार्ट आहे आमचं ते मोरेश्वर आयलँड. आधी मालवणला सुनामी आयलँड होतं जे सुनामीच्या टायमाला तयार झालेलं. आता ते वाहून गेलं असं म्हणतात. सो हे आहे मोरेश्वर आयलँड जिथे आमचे छोटू स्विमिंग केलं. छानसं कयाकिंगचा एक्सपिरियन्स केला आम्ही इथे. सो बारी बारी आपली आपली कयाक घेऊन आम्ही पुढे निघालो. कयाकिंग करतानाही फार वेगळंच एक्साइटमेंट होता. बरेच जण म्हणतात कयाक असं मध्ये थांबून पीसफुल एक वेगळं आकाश आणि नेचर बघण्याची वेगळीच मजा आहे. आम्ही जे समोर ट्रीज दिसत आहेत त्याला गोल राऊंड मारले कयाक घेऊन. फारच सुरेख वाटलं. पाणी फार खोल नव्हतं. खाली जमीन दिसत होती. पाणी क्लिअर होतं. सो भीती अशी नव्हती. कयाकिंग करताना आमची मेन बोट थांबली होती आमच्यासाठी खास मोरेश्वर आयलँडला. आम्ही इथून एक्सप्लोअर करत होतो. खाली बघितलं तर फार डेप्थ नव्हतं. सो ते एक्साइटमेंट. फक्त ट्रीजमधनं कयाक बाहेर काढताना फार मजा आली. कयाकिंगचे चार्जेस 200 पर हेड होते. लेकरांची आयलँडवर मस्ती चालू असतानाच आम्ही बोटमध्येच नाश्ता केला. या आयलँडवर फार सुरेख नाश्ता भेटतो. आणि मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाकडे निघालो. दुपारचं लंच करून मस्त थोडंसं रेस्ट घेऊन सनसेट एक्सप्लोअर केला. आणि अशा तऱ्हेने आमची तारकर्लीची ट्रिप आम्ही एंड केली. पुढच्या प्रवासाकडे निघालो जे की बघू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.